करे नाही मायबाप. आईने त्या मुलांना सांगितलं, बाळा आज निर्जला एकादशी आहे, आज काही खाऊ नये आपण, ब्राह्मण आहोत आपण. आपले बाबा कृष्ण भजन करतात, कृष्ण भक्त आहोत आपण, आज आपण काही खाऊ नये बाळा. त्या आईने त्या बाळांना समजून सांगावं, पाणी देऊन पुन्हा झोपू घालावं. विचार करा महिला मंडळ, आज ती स्थिती आपल्यावर राहिली नाही. कधी कधी देवाचे आभार मानत जा की देवाने आपल्याला मागणाऱ्यामध्ये नाही ठेवलंय, देणाऱ्यामध्ये ठेवलंय. आणि देत असताना सुद्धा आपण काय दिलं पाहिजे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि घेणाऱ्याने सुद्धा किती घेतलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने एके दिवशी घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे, असं नाहीये. पण नशीबवान आहोत आपण की आपण मागणाऱ्यामध्ये नाहीये, देणाऱ्यामध्ये आहोत. आणि त्या दिवशी आईने पुन्हा बाळांना पाणी पाजून झोपू घातलं. तिसरा दिवस उजळला. सुदामा परत भिक्षा मागण्यासाठी गेले. गावामध्ये कुणी भिक्षा दिली नाही. पत्नी सांगते, अहो तुम्ही म्हणता ना माझा मित्र द्वारकेचा राजा आहे, कृष्ण परमात्मा आहे, त्याच्याकडे एवढा ऐश्वर्य आहे, औदार्य आहे, इतकी धन आहे, संपदा आहे, मग तुम्ही जा ना तुमच्या मित्राला भेटा एक दिवस जाऊन. सुदामाने सांगितलं, मी जर माझ्या कृष्णाला मागण्यासाठी गेलो तर मी आतापर्यंत भक्ती केलेलं सगळं काहीच त्याचा फायदा होणार नाहीये. मागण्यासाठी मी कृष्णाला माझ्या कधीच जाणार नाही. मग गावामध्ये तरी लोकांना सांगा की आम्हाला द्या खाण्यासाठी काहीतरी, बोला त्यांच्या सोबत. सुदामा सांगतात, हे बघ म्हणे, आतापर्यंत आपण या लोकांच्या घरचं अन्न खाल्लेलं आहे. ज्यांचं अन्न खाल्लं त्यांच्या सोबत कधी वाईट बोलायचं नसतं, कधी त्यांच्या सोबत रुसवा धरायचा नसतो. ज्यांच्या घरी गेलो, जे गावी केला वास त्यासी नसावे उदास. ज्यांच्या घरी राहतोय, ज्यांचं अन्न खाल्लं त्यांना बोलायचं नसतं. मी कसं बोलू या लोकांना तरी, कसं सांगू या गाववाल्यांना की तुम्ही मला इतके दिवस दिलं, याच्या पुढेही द्या म्हणून का मागू मी यांना. आता मुलं सुद्धा सांगायला लागले, बाबा तुम्ही गावातही बोलू शकत नाही, तुम्ही आम्हाला कृष्णाच्या तुमच्या बाल मित्राच्या किती गोष्टी सांगितल्या, इतका सुंदर आहे तो दिसायला, राजा आहे तो द्वारकेचा, मग तुम्ही जा ना तुमच्या मित्राकडे आणि सांगा त्यांना आपली गरिबी, देईन तो आपल्याला नक्कीच काहीतरी. सुदामा म्हणाले, बाळांनो अशी गरिबी कोणाजवळ सांगायची नसते, मी नाही जाणार गरिबी सांगायला. पण पत्नीने आता ठरवलं, यांना आता असं बोलल्याशिवाय हे जाणार नाहीये. त्या दिवशी त्यांची पत्नी म्हणाली, अहो तुम्ही खोटं बोलत असाल, नसेल तुमचा मित्र कृष्ण, कृष्ण जर मित्र असता तर आज तुम्हाला एवढं दुःख नसतंच. आणि खरंच जर कृष्ण तुमचा मित्र असता तर तुम्ही नक्कीच एक दिवस भेटायला गेले असते. तुम्ही आम्हाला खोटं बोलतायत, नसेल तुम्हाला मित्र कृष्ण, तुमचा मित्र दुसरा कुणीतरी असेल, तुम्ही कृष्णाचं नाव सांगताय आम्हाला. असं म्हणल्याच्या नंतर सुदाम्याला वाटलं की ह्यांना नक्कीच माझ्या मित्राला भेटून दाखवलं पाहिजे, माझा मित्र कृष्ण आहे ह्यांना दाखवलं पाहिजे. सुदामा म्हणाले, असं म्हणता तर मी तुम्हाला माझ्या मित्राला भेटून दाखवतो, जातो म्हणे मी कृष्णाला भेटायला. पत्नीने सांगितलं, जाता? हो म्हणे. आनंद झाला सगळ्यांना. पण मायबाप गरिबी खूप अवघड असते. एका मिनिटात आनंद झाला आणि दुसऱ्या मिनिटाला लगेच सुदामाचे डोळे पाण्याने डबडबले, भरून आले लगेच. का तर द्वारकाधीशाला भेटायला जायचंय. पण भेटायला जात असताना, गुरुला भेटायला जाताना, मित्रांना भेटायला जाताना, कुणाच्याही घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये असं आपण ऐकतोय, है की नाही. पण आता कृष्णाला भेटायला जाताना घेऊन काय जाऊ, लगेच डोक्यामध्ये विचार आला, डोळ्यामध्ये पाणी आलं. नेण्यासाठी काहीच घरी नव्हतं महाराज.
पूर्वीच्या काळामध्ये गाडग्यावर गाडगं अशी उतरंड घरामध्ये लावली जायची. घरामध्ये उतरंडी लावल्या होत्या सुदामजीच्या पत्नीने. सुदामांनी सांगितलं, कृष्णाला भेटायला जायचंय म्हणल्यानंतर काहीतरी सोबत असायला पाहिजे. काय नेऊ मी सोबत? त्यांच्या पत्नीने सांगितलं, महिला मंडळ, स्वामी काळजी करू नका, तुम्ही द्वारकाधीशाला भेटायला जाताय याची तयारी मी अगोदरच केली होती. सुशीला मातेने गाडगी उतरवायला सुरुवात केली. 2-4 गाडगे उतरवून झाले महिला मंडळ. पण त्या गरिबीमध्ये काहीच घरामध्ये त्या गाडग्यामध्ये ठेवलेलं नव्हतं. 4-5 गाडगे उतरून झाले आणि कुठेतरी एका गाडग्याच्या कोपऱ्यामध्ये, एका गाडग्याच्या कडेला बुडाला थोडीशी पोहे, मुठभर पोहे असतील इतके भेटले. काढले सुदामाच्या बायकोने ते पोहे वरती. सुदामा म्हणतात, अगं तू आई आहेस ना? 4 दिवस झाले आपली बाळ उपाशी झोपवले तू. आईचं अंतःकरण नाही तुझं, पण तू आज या लेकरांना काही 4 दिवसात दिलं नाहीस आणि तू गाडग्यामध्ये ठेवलंस. ती पत्नी सांगते, आईचं वात्सल्य जरी माझ्या मनामध्ये आलं तर मला माहित होतं की तुम्ही नक्की कृष्ण परमात्म्याला भेटायला जासाल आणि जात असताना देवाला काहीतरी तुम्ही भेट म्हणून न्यावं, म्हणून मी हे मागं ठेवलं होतं. काढले ते पोहे, पण घरामध्ये गरिबी किती वाईट असते बघा ना. घरामध्ये बांधण्यासाठी कापड सुद्धा नाही हो त्यांच्या. कशामध्ये बांधायचे ते पोहे? सुदामाच्या अंगावर जी धोतर आहे ते 12 जागी ठिगळ लावलेली फाटलेली धोतर आहे. त्या काळचा आणि आताच्या काळचा विचार करा महिला मंडळ. आपल्याला जर आवरायचं म्हणलं तर 8 दिवस कपडे धुवायला लागतील, इतके कपडे आहेत. किती आभार मानले पाहिजे आपण देवाचे. इतकंही गरीब नाही ठेवलंय आपल्याला देवांनी, नाही का? कटाळा येतो आपल्याला, इतके कपडे आहेत आपल्या घरी. पण त्या सुदामाच्या घरामध्ये मुठभर पोहे बांधायला हातभर, इथभर सुद्धा कापड नाहीये. पण त्यांनी कधी नाराज नाही झाले, कधीच प्रारब्धावर लोटलं नाही, कधीच प्रारब्धाला दोष दिला नाही. त्या सुदामांनी, त्या सुशीलेंनी कधीच दोष दिला नाही आपल्या प्रारब्धाला. पण आता जायचंय म्हणून काय करायचं, कशामध्ये बांधायचं, इकडून तिकडून थोडासा कापड शोधला आणि ते मोठभर पोहे त्या धुडक्यामध्ये बांधले. सुदामा कृष्ण भेटीसाठी निघाले. सुशीलेने सगळी तयारी केली, आता निघणार आहे. जाताना पायामध्ये चप्पल नाहीये, अंगाच्या सगळ्या मासोळ त्या हाड दिसायला लागली. मनामध्ये विचारही येतोय, शरीर इतकं अस्वस्थ झालंय, काही शरीरामध्ये शक्ती जास्त राहिलेली नाही. जर कुठं रस्त्यामध्ये काही झालं तर माझ्या पतीला काही झालं तर याची कारणीभूत मी स्वतः होणार आहे. मी त्यांना पाठवते. ते नको म्हणायला लागले, पण नाही पाठवावं तर एक कारण नाही, नाही पाठवावं तर एक कारण आहे. सुशीला पुन्हा पुन्हा विचार करते आणि पाठवते सुदामजीला. निघालेत सुदामजी रस्त्याने, काठी टेकवत टेकवत टेकवत. कृष्ण भेटीची ओढ आहे मनामध्ये, त्यात कुठलाही स्वार्थ नाही बरं का महिला मंडळ. जावं, काहीतरी देवाला मागावं, देव आपलं काहीतरी भलं करेन याच्यासाठी नाहीये. शरीरामध्ये आता नुसते हाड दिसायला लागलेले सुदामजी कृष्ण भेटीसाठी निघालेले आहेत. कृष्णाची भेट झाली पाहिजे. म्हणजे बालपणापासून त्यांनी कधीच कृष्णाला, नंतर काय कृष्णाच्या ह्याच्यामध्ये चाललेलं आहे द्वारकेमध्ये, वृंदावनामध्ये, कृष्णाचं कसं बालपण गेलं हे सुदामजीला काही माहित नाहीये. हे इकडं राहताय, ते तिकडं राहताय. देवाकडे चाललोय म्हणल्यानंतर आपण एखादी यादी तयार केली असते, गेल्यानंतर आपण काय काय मागायचं. मनामध्ये कुठली आशा नाहीये, काहीच नाही मनामध्ये. फक्त आता गेल्यानंतर कृष्णाला एकदा कडकडून मिठी मारायची, आलिंगन द्यायचं,
याच आनंदाने सुदामजी निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मुख में हरे कृष्ण रामा. बाकी काहीच नाही, फक्त भजन करत आहेत. निघाले. निघत असताना मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम करत 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 निघाले. रस्त्याने स्नायूमध्ये काही बल राहिलेलं नाहीये, पाहे चालवत नाहीये जास्त, तरी भजन चालूच आहे. ऐकता येत इतकं सोपं नाहीये बरं का ह्या गोष्टी. मी तुम्हाला काल सांगितलंय, गवळणीने देहभान विसरून जाणे, सुदामजीने देहभान विसरून जाणे, याचा अर्थ त्यांना देव कळला होता. ऐकायला जितकं सोपं वाटतंय, करण्यासाठी तितक्या सोप्या नाहीत या गोष्टी. आता थोड्या वेळाने द्वारकाधीशाची नगरी येईल, भेट होईल, ह्या आशेने निघाले. पुढे गेल्याच्या नंतर पाणी प्यावं म्हणून एका ठिकाणी थांबले. चालतायत रस्त्याने, पायामध्ये चप्पल नाही, काहीच नाहीये. पायाला काठी टोचायला लागली, काठी मोडायला लागली, खडे टोचायला लागली, तरी सुद्धा कृष्ण भक्तीची तळमळ मनामध्ये आहे. निघाले. देवाने गरुडाचं रूप घेतलं आणि गरुडांनी त्या सुदामजीला द्वारकाधीशाच्या द्वारका नगरीमध्ये आणून सोडलं. द्वारकेमध्ये सकाळी सकाळी लाईन लागली होती देवाचं दर्शन करण्यासाठी. देव देवता सर्वजण देवाचं दर्शन करण्यासाठी बारीला उभा टाकले होते. पण हे सुदामजी बारीला उभा टाकले नाही हा. ते डायरेक्ट द्वारकाधीशाच्या नगरीच्या गेट जवळ आले. अवस्था पाहून द्वारकाधीशाचे सगळे द्वारपाल विचारतायत, कोण आहेस तू, कुठे जायचंय तुला, असा काय अवतार आहे. पण एक जणांनी विचारल्याच्या नंतर सुदामजी म्हणतात, हे बघा म्हणे, मला कृष्णाला भेटायचंय. कृष्णाला. आता तो द्वारकेचा धीश आहे, द्वारकाधीश आहे. त्या द्वारपालांनी सांगितलं, हे बघ म्हणे, तू दिसण्यावरून तर असा वाटतोय कुठून तरी मागाय आलेला आहेस. आतापर्यंत कुणाची हिंमत झाली नाही देवाला एकेरी आवाजामध्ये बोलण्याची, आणि तू डायरेक्ट देवाला एकेरी आवाजामध्ये बोलायला लागला. कोण आहेस तू बाबा. अशी अवस्था झाली आहे, तुझ्या अंगावर नीट कपडा नाहीये. तेव्हा सुदामजींनी सांगितलं, हे बघा, ही जी लाईन लागली ना, ती देवाच्या दर्शनासाठी लागलेली आहे. आपलं गराणं सांगण्यासाठी, देवाची भेट घेण्यासाठी लागली आहे. तुम्ही या बारीत लागा. ते सुदामजी म्हणाले, मी बारीत लागणार नाही, मी कृष्णाला भेटायला आलेलो आहे. माझं गराणं सांगायसाठी नाही आलेलो, मी काही मागायसाठी आलेलो नाही, भेटीसाठी आलेलो आहे. मी डायरेक्ट त्या कृष्णाला भेटणार आहे. द्वारपालांनी विचारलं, एकाने समजून घेतलं, दिसायला हृदयामध्ये कृष्ण भक्तीची ओढ दिसते, भगवंताविषयी कळवळा दिसतोय, चेहऱ्यावर नामस्मरणाचं तेज दिसतंय. अवस्था जरी अशी झालेली असली तरी नक्कीच हा कोणीतरी ब्राह्मण असणार आहे, आणि ब्राह्मण आहे हा बोलण्यावरूनच कळायला लागलं. नाव विचारलं. सुदामजीने सांगितलं, त्या कृष्णाला फक्त तुम्ही इतकं जाऊन म्हणा की बालपणीचा मित्र सुदामा भेटायसाठी आलेला आहे. आता एक द्वारपाल कृष्ण परमात्म्यासमोर जातोय आणि कृष्ण परमात्म्याला सांगतोय, हे देवा, हे जगदीश्वरा, कुणीतरी बालपणाचा मित्र, ना अंगावर वस्त्र आहे, ना पायामध्ये चप्पल आहे, ना काही दिसण्यासाठी दागदागिने अंगावर घातलेले आहेत, काहीच नाही. शरीरातली सगळी हाडं दिसायला लागलेली आहे, अशी अवस्था झालेली आहे. 10-12 ठिकाणी ठिगळ लावलेलं धोतर अंगावरती आहे, आणि सांगतोय कुणीतरी बालवयामधला मित्र आहे, सुदामा नाव आहे असं सांगतोय, आणि तुम्हाला भेटायचंय असं सांगतोय. द्वारपाल सांगू लागले. आणि एवढं ऐकल्याच्या नंतर सु हा शब्द निघून दामा शब्द निघूपर्यंत जगदीश्वरांनी आपलं सिंहासन त्यागलं. त्या द्वारकाधीशाने डोक्यावरचा मुकुट बाजूला काढून पळायला लागले. आणि जेव्हा एकदा सुदामजीला द्वारका नगरीच्या गेट जवळ
त्या महाद्वाराजवळ जाऊन भेटले आणि मिठी मारली महाराज. हृदयाला लावून घेतलं आणि सुदामाला आपल्या द्वारकेमध्ये घेऊन आले. आल्यानंतर आपल्या सिंहासनावर, आपल्या गादीवर बसवलं. तोपर्यंत रुक्मिणी आई साहेबांनी, सत्यभामा आई साहेबांनी कृष्णाचा कोणीतरी बालपणीचा मित्र आलेला आहे हे ऐकून सगळं पूजेचं सामाईन आणलं. पाट, ताट, तांब्या, अक्षदा, हळदी कुंकू सगळं सामाईन आणलं आणि पाद्यपूजा केली. पाये धुवून घेतले. देवाने एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. जो जीवनामध्ये आपला एक नित्यनेम ठेवत असतो तो देवाच्या ठिकाणी बसू शकतो, देवाच्या सिंहासनावर बसतो, यात काही शंका नाहीये. आज सुदामजीला देवाने आपल्या आसनावर बसवलेलं आहे आणि स्वतः भगवंत, स्वतः कृष्ण परमात्मा सुदामजीचे पाय धुवून पूजा करतायत. सगळी पूजा झाली. देवानी सुदामजीला त्यांच्या राज्यामध्ये काय चाललं विचारलं. जर एखाद्या वेळेस आपल्याला देव भेटलाच आणि जर विचारलं, आहेत ते सुख आपण देवाला सांगणार नाही. जर कुठं आपल्याला थोडंसं देवाने दुःखी ठेवलं असेल ना, तर ते आपण दुःख अगोदर देवाला सांगतो. देवा देवा असं असं दुःख आहे, हे माझं निवारण कर. पण इकडं 18 विश्व दारिद्र्य असून सुद्धा माझ्या सुदामजीने देवाला सांगितलं नाही हो की देवा माझ्या घरी खाण्यासाठी काहीच नाही आहे, किंवा माझी लेकरं आज 4 दिवस उपाशी झोपतायत, हे नाही सांगितलं मायबाप. सांगितलं देवा खूप सुखी, तुझ्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित चाललंय, बरं चाललंय तुझ्या आशीर्वादाने सगळं. मला वाटलं तुझा काय थाट आहे, तुझं काय चाललं हे पाहण्यासाठी मी इकडे आलो. आणि सुदामजी विचारतात, देवा कृष्णा खूप दिवस झालं आपली भेट झाली नाही, मग तू काही लग्न वगैरे केलंस की नाही? या बाबांनी सांगितलं, सुदामा ह्या सोबतच्या ज्या आहेत ह्या सगळ्या 8 असणाऱ्या पट्टराण्या माझ्या आहेत. रुक्मिणी आई साहेबाला वाटलं यांनी काही सांगितलं नाही वाटतं मित्राला. आजकाल सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात मित्रांना, आणि यांनी काही सांगितलं नाही वाटतं. हसल्या त्या मनातल्या मनात. त्यांनी हसलेलं पाहिलं कृष्ण परमात्म्याने सुदामजीच्या जवळ येऊन कानामध्ये सांगतात, ही जी लागलेली लाईन आहे ना, ही आपल्या एकट्या पट्ट्याची म्हणले. सगळ्या 16,108 आहेत ना, हे एवढ्या बायका आहेत. सुदामाची पूजा झाल्यानंतर देवाने सांगितलं, सुदामा आता तू या सगळ्यांना आशीर्वाद दे, ह्या लाईनीत लागलेल्या आहेत. सत्यभामा आई साहेब आल्या, त्यांना आशीर्वाद दिला. रुक्मिणी आई साहेब आल्या, त्यांना आशीर्वाद दिला. 5-6 जणीला आशीर्वाद देऊन झाल्याच्या नंतर सुदामजीने विचारलं, देवा आणखी किती आहेत? कृष्ण परमात्म्याने सांगितलं, सुदामा आता तरी 5-7 झाल्यात म्हणले, अजून 16,100 राहिल्यात. तेव्हा त्या सुदामजीला कृष्ण परमात्म्याला सुदामजीने सांगितलं, देवा आता तू माझ्या पाया पड, मी तुला आशीर्वाद देतो. मग तुला आशीर्वाद दिला म्हणजे यांना दिला. स्वतः भगवंत त्या सुदामजीच्या पाया पडतायत. देवाने त्या भगवंताला त्या सुदामजीने आशीर्वाद दिला. आणि सगळं झाल्याच्या नंतर सुदामजीने जे काहीतरी सोबत आणलं असेल खाण्यासाठी, म्हणून देवाने विचारायला सुरुवात केली, सुदामा तू मला भेटीसाठी आलास, आनंद झाला, पण माझ्यासाठी वहिनीने काही दिलं नाही का रे? काहीतरी दिलं असेल ना खायला, किंवा भेट म्हणून काही आठवलं असेल. आता आणलं होतं सुदामांनी, पण लपवू लागले. हे जर गातोडं देवानी पाहिलं, 4 जागी फाटलेलं कापड जर पाहिलं, तर कृष्ण नक्कीच ओळखेन की सुदामाच्या घरी गरिबी आहे. लपवायला लागले. लपवावं तरी कुठं, की पांढरं शुभ्र धोतर अंगावर नाही, त्याच्यात कुठं तरी बाजूला लपवून ठेवावं. देवांनी हे सगळं जाणवलं होतं, पाहिलं होतं देवानी, तरी सुद्धा विचारू लागले. सुदामांनी सांगितलं, हो दिले ना, दिले, तुझ्यासाठी पोहे दिलेत, सुशिलेने तुझ्यासाठी पोहे दिलेत. म्हणल्यानंतर द्वारकेचा राजा असणारा कृष्ण परमात्मा ती पोह्याची गतुडी सोडून आनंदाने ती पोहे खायला लागला. त्या मागायला लागल्या, रुक्मिणी आई साहेब त्या राण्या सगळ्या मागायला लागल्या.
का सांगते मी हे तुम्हाला? ऐकताय ना तुम्ही? आपलं आपल्याकडे श्रीमंती आहे, आपल्याकडे पद आहे, आपल्याकडे प्रतिष्ठा आहे, आपल्याला मान आहे, आपल्याला सन्मान आहे. पण आपला सन्मान, पद, प्रतिष्ठा, संपत्ती, धन हे का बाजूला आहे. बघा या सुदामजीचं चरित्र. इतकं 18 दारिद्र्य राहून सुद्धा त्यांनी देवाला सांगितलं नाही की देवा माझ्या घरी अशी परिस्थिती आहे सध्याला रे. का सांगू शकले नसते? सांगितलं तर देवानी दिलंही असतं, मागितलं असतं तर दिलं असतं देवानी. बालमित्र आहे देव, पण सांगितलं नाही. 4-8 दिवस राहिले. देवानी सुदामजीच्या मनातली माया बाजूला काढून टाकली. आनंदाने सुदामजी 4-8 दिवस राहिले आणि एके दिवशी विचार आला, आपण इथं आनंद घेतोय, आनंदात राहतोय. कृष्ण परमात्म्याने सुदामजीला कपडे धारण करायला दिले, वस्त्र अलंकार दिले, परिधान करायला. आनंदाने सुदामा राहायला लागले. पण कधीही मनामध्ये विचार आला की माझी लेकरं काय खात असतील, माझ्या पत्नीचे काय हाल असतील. हे मनामध्ये विचार आल्याच्या नंतर सुदामजी म्हणतात, देवा मला आता जायची परवानगी द्यावी, मी निघतो. आणि निघत असताना सुदामजीला लक्षात आलं, माझ्या पत्नीला वाटलं की कृष्ण परमात्म्याने काहीतरी द्यावं, पण माझं मन मानत नाही की मी कृष्णाला काहीतरी मागावं. कसं मागू? कथा ही माणसाची व्यथा दूर करण्यासाठी आहे, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं. म्हणून सुदामा जेव्हा जेव्हा मनामध्ये विचार आणतायत की आपल्याला आता निघायला पाहिजे, निघाले सुदामा. पण ज्या भगवंतांनी सुदामाला अलंकार दिले होते ते काढायला सांगितले, वस्त्र दिले होते ते काढायला सांगितले, आणि आल्याच्या नंतर येत असताना अंगावर जी वस्त्र होते ती धारण करायला सांगितली आणि निघाले सुदामजी. पण आल्याबरोबर पूजा करत असताना, कपाळाला टिळा लावत असताना असं म्हणतात, बाळ जन्मलं की 5व्या दिवशी 5वी केली जाते आणि त्या दिवशी आपल्या नशिबावर काय लिहायचंय, कोण लिहत असतं ते? महिला मंडळ कोण हो? सटवाई. सटवी ही त्या दिवशी आपली भाग्यरेषा लिहून जात असते. ही भाग्यरेषा लिहत असताना इकडून सुरुवात होत असते. यशश्री हा शब्द सुदामाच्या कपाळावर भगवंतांनी पाहिलं. यशश्री शब्द हा उलटा शब्द होता सुदामाच्या कपाळावरती. देवाने गंध इकडून लावण्याऐवजी देवाने अगोदर कपाळ असा पुसून घेतलं आणि त्यांच्या कपाळावर गोपीचंदन टिळा लावला. यशश्री हा शब्द सरळ झाला आणि सुदामाला तर जायला सांगितलं. सुदामा घरी निघाले. देवाने जाताना आशीर्वाद दिला. सुदामाचा देवाने भाव पाहिला आणि एक सुंदर प्रमाण आहे बघा सुदामेच्या भावाचं, जी देवाने सुदामाला त्या औदर्यामध्ये दिलं. तर सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनी याचा दिला गा. देवाने फक्त भाव पाहिला मायबाप. देवाने सुदाम्याला घरी जाऊ दिलं. जेव्हा सुदामजी घरी गेले, वाटलं अंदाजे इथपर्यंतचा माझा प्रवास झाला असेल जाताना, पण माझा अजून झोपडी दिसत नाही, माझी सुशीला नावाची पत्नी दिसत नाही, माझी लेकरं दिसत नाहीयेत. आणि त्यांच्या पत्नीने स्वागताची तयारी केली होती आणि सुदामजीच्या पत्नीने चांगली अलंकार धारण केली, आता चांगली साडी धारण केली. भगवंतांनी सोन्याची नगरी दान देऊन टाकली. सुदामजी तिथं आलेत आणि त्यांच्या स्वतःच्या पत्नीला विचारतात, का हो म्हणे, इथंच कुठेतरी माझी सुशीला नावाची पत्नी राहते, माझी लेकरं आहेत छोटी छोटी, पण मला लक्षात येत नाही ते गाव माझं नेमकं कुठं आहे, मी शोधतोय फिरतोय. तेव्हा त्या सुशीलीने स्वतः सांगायला सांगितलं, ओ स्वामी, तुम्ही ज्या देवाच्या भेटीसाठी गेला होतात त्या देवाने आपलं 18 दारिद्र्य नष्ट करून टाकलं, आपल्याला ही सुंदर नगरी सोन्याचे दान देऊन टाकली आहे. म्हणजे मला सांगायचंय कशासाठी, तुम्हाला लक्षात आलं ना? देवाने फक्त सुदामाचा भाव पाहिला. एकदा सर्वांनी सुंदर असं भजन करू.